नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। जुईकामोठे येथील जागृत देवी गावदेवीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा। चैत्र महिना सुरू झाला की प्रत्येक गावोगावी जत्रा हे समीकरण ठरलेलेच असते। त्यात आगरी, कोळी, कराडी समाजाच्या गावदेवीची जत्रा म्हणजे एक प्रकारचा उत्सवच असतो। या जत्रांची लोक वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात। प्रत्येक लहान मोठ्या गावच्या जत्रेचे वेध लागलेले असतात आणि मग प्रत्येक जत्रा त्या गावातील लोक आपापल्या परीने साजरी करतात। प्रत्येक गावची जत्रा साजरी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते। पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा जपत या जत्रा साजऱ्या होत असतात आणि प्रत्येकाला आपल्या गावच्या देवीवर नितांत श्रद्धा असते। पनवेल तालुक्यातील जुईकामोठे या गावातील गावदेवीची जत्रा चैत्र महिन्यातील 13शीच्या दिवशी असते, म्हणजे 13व्या दिवशी असते। चैत्र महिन्यातील यानुसार यावर्षी शनिवार दिनांक 26 एप्रिल रोजी या गावदेवीचा जत्रोत्सव साजरा करण्यात आला। जुईकामोठे येथील हे गावदेवीचे मंदिर शिवकालीन ऐतिहासिक काळातील आहे। त्यावेळी यवनांनी महाराष्ट्रातील अनेक देवदेवतांची मंदिरे उद्ध्वस्त केली होती। यवनांच्या याच अत्याचारातील जुईकामोठे येथील हे गावदेवीचे मंदिर यवनांनी अगदी निष्ठुरपणे देवीच्या मूर्तीवर आघात करून देवीच्या चेहऱ्यापासून ते हातापर्यंत असा हल्ला केला व देवीची मूर्ती एका खड्ड्यात फेकून दिली। देवीच्या सुंदर रूपास यवनांनी भग्नावस्थेत टाकले, परंतु देवीवरील गावकऱ्यांची श्रद्धा व भक्ती निस्सीम होती। गावातील एका व्यक्तीच्या स्वप्नात येऊन तिने दृष्टांत दिला व तिने सांगितले, मला इथून काढून माझे मंदिर एका रात्रीत बांधा। ग्रामस्थांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे छोटंसं देऊळ एका रात्रीत बांधण्यात आले। आजही हे मंदिर तेथे अस्तित्वात आहे। भाविक तेवढ्याच श्रद्धेने या देवीची पूजा करत आहेत अशी आख्यायिका आहे। तेवढीच कृपादृष्टी या देवीची गावावर आहे। गावावरील आलेले संकट या देवीने स्वतःवर घेऊन तो वार तिने स्वतःच्या अंगावर झेलला आहे। अजूनही या देवीच्या चेहऱ्यावरील आपल्याला त्या खुणा पाहावयास मिळतील असे हे फार पुरातन मंदिर आहे। कालांतराने हे छोटंसं मंदिर गावातील कराडी समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन विचारविनिमय करून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। नवीन मंदिरात नवीन देवींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे आणि सगळ्यांच्या मदतीने सहकार्याने अहोरात्र मेहनत घेऊन श्रमदानाने आर्थिक पाठबळ लावून 2022 साली नवीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि आज 2025 हे 4थे वर्ष हा जत्रा उत्सव साजरा होत आहे। गावातील प्रत्येक भक्ताची देवीवर श्रद्धा आहे, कारण देवीजवळ बोललेलं गाऱ्हाणं, देवीजवळ मांडलेली इच्छा देवी मनातील इच्छा जाणून पूर्ण करत आहे अशी प्रचिती प्रत्येक भक्ताला आलेली आहे। अशी नवसाला पावणारी ही देवी आहे। सामाजिकदृष्ट्या देवीचा महिमा जागृत आहे। संकट काळात तिचे नाव घेतले तरी ती भक्ताला दर्शन देते, चुकलेल्याला वाटसरूला वाट दाखवते। कराडी समाज बांधवांच्या अहोरात्र कष्ट मेहनतीने हे भव्य दिव्य मंदिर आज जुईकामोठे या गावात उभारले आहे। सर्व भक्तांना हे देऊळ खुले आहे। गावदेवीच्या जत्रा उत्सवाच्या वेळी गावातील सुवासिनी, माहेरवाशिनी, सासूरवाशिनी, गावातून नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले भक्त भाविक या दिवशी गावात येऊन देवीच्या समोर चरणी नतमस्तक होऊन तिच्याजवळ बोललेली इच्छा पूर्ण झाली तर या आजच्या जत्रोत्सवाच्या दिवशी तिचा नवस पूर्ण केला जातो। यावेळी गावातून काठी फिरते व ती काठी मंदिराजवळ येऊन मंदिराला 5 फेऱ्या मारून देवीची काठी मंदिरासमोर उभी केली जाते। यावेळी गावातील सर्व भक्तगण या काठी मिरवणुकीत सहभागी होत असतात। मोठ्या आनंदाने उत्साहाने ही काठी फिरवली जाते आणि मनोमनी देवीची प्रार्थना केली जाते। यावेळी नवसाचे तरवे मोठ्या भक्तिभावाने काठीसोबत निघतात। मनी असलेली इच्छा पूर्ण झाली तर कोंबडे बकऱ्यांचा देवीला मान दिला जातो। यावेळी गावातील संपूर्ण वातावरण उल्हासित झालेले असते। 2022 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला, त्यानंतर त्या दिवसापासून या देवीचा पालखी सोहळासुद्धा साजरा होतो। तो दरवर्षी 5 मे या दिवशी साजरा केला जातो। कराडी समाजाच्या वतीने 5 मे ही तारीख सर्वानुमते ठरवून त्या 5 मे या दिवशी कोणताही दिवस आला तरी त्या दिवशी तो पालखी सोहळा साजरा होतो। यावेळी बहुसंख्येने भक्त भाविक उपस्थित राहतात आणि हा पालखी सोहळा साजरा केला जातो। अशी ही जुईकामोठे येथील गावदेवीची यात्रा उत्सव म्हणजे प्रत्येकाला, प्रत्येक भक्ताला, भाविकाला आनंदाची पर्वणी असते। सामाजिकदृष्ट्या या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे। नवसाला पावणारी देवी असा तिचा जागृत महिमाही आहे। सर्वांच्या सहकार्याने गावदेवीचे हे भव्य दिव्य मंदिर नव्या रूपाने आज पाहावयास मिळत आहे। आजच्या दिवशी देवीला प्रत्येक भक्त आळवणी करतो की तुझ्या कृपा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू दे आणि आमच्याकडून तुझी सेवा होऊ दे। विविध धार्मिक व सांस्कृतिक वारसा जतन करून हा उत्सव मोठ्या जल्लोषाने साजरा होत आहे आणि या ऐतिहासिक देवीचा महिमाही अगाध आहे। वर्षभराचा हा भक्तिरूपी आनंद प्रत्येक जण आपल्या हृदयात साठवून ठेवत असतो।
आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, जुई कामोठे, पनवेल. मला पण